सटाणा शहरामध्ये युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक या ठिकाणी आलेले आहेत. काय त्यांचा हा नियोजित दौरा होता, आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. सर, आपला दौरा कशा संदर्भात होता? खूप सुंदर झाला आजचा दौरा. सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्मान्य प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी खरं तर ही संधीच दिलेली आहे की महाराष्ट्रभर दौरा करून युवकांच्या समस्या समजून एक संघटन उभा करणं, त्यांचे प्रश्न सोडवणं, हे युवा मोर्चाच्या माध्यमातून होण्याचा एक दृष्टिकोन त्यांनी मला दिलाय आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. मी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज दौरा करतोय. आमचा तिसरा टप्पा चालू आहे उत्तर महाराष्ट्राचा. कोकण पश्चिम महाराष्ट्र आता संपलेला आहे. इथून पुढचा पण प्रवास आमचा आता मराठवाडा विदर्भ होणार आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्राची सुंदरता त्याच्या वैविध्यात आहे. अतिशय सुंदर असा आपला महाराष्ट्र आहे. प्रत्येक व्यक्तीकडनं, प्रत्येक गावाकडनं, प्रत्येक जिल्ह्याकडनं अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्याचा मला आनंद आहे. सर, आता सध्या केंद्रात सत्ता आपली आहे, राज्यातही सत्ता आहे आणि एक विशेष मुद्दा गाजतोय तो म्हणजे पेपर फुटीचा. ह्याविषयी आपण युवक म्हणून याकडे कसं बघतात? मी अनेक वेळा आता ह्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे. खरं तर नीट असेल, टीईटी असेल, ह्या संपूर्ण पेपर फुटीच्या प्रक्रियेमध्ये जे कोणी लोक असतील मी त्यांचा जाहीरपणे निषेध करतो. नीटच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता पीएमओ कडनं त्याचं डायरेक्टली सर्व्हेलन्स होऊन तो 21 तारखेला पेपर झालाय. मी स्वतः महाराष्ट्र राज्याकडनं ती मागणी करत आहे की युपीएससी सारखी स्पर्धा परीक्षा जी आहे, ज्याच्यामध्ये आजपर्यंत अशा कधी त्रुट्या दिसलेल्या नाहीयेत, तर त्यांच्याकडनं किंवा त्यांच्या ज्या प्रणाली आहेत त्या आपल्याला प्रत्येक स्पर्धा परीक्षेला कसं राबवता येतील, असा मी आता ह्या दिल्लीचा जो अधिवेशन आहे 21 तारखेला, मी स्वतः त्या अधिवेशनाच्या दरम्यान जाईन. काही सन्मान्य मंत्री महोदयांच्या भेटी घेऊन आमच्याकडनं तो एक प्रस्ताव देणार आहे की युवकांचं नुकसान त्या ठिकाणी झालं आणि आपण त्यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे. तसंच टीईटी साठी पण करतोय. त्यामुळे आताची जी परिस्थिती आहे ती वाईट आहे, चुकीची आहे, परंतु आम्ही त्याचा निषेध करतो आणि आता आम्ही त्याशी प्रयत्नशील आहे की या परत गोष्टी होऊ नये. सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे की बागलाण हा ग्रामीण भाग आहे आणि ह्या ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आहे. केंद्रात राज्यात सत्ता असूनही बेरोजगारी वाढलेली आहे. दुसरं म्हणजे बागलाणमध्ये सटाणा शहर मध्ये एक क्रीडा संकुलन नाही आहे आणि विशेष म्हणजे MIDC सारखे प्रश्न आणि मोठ्या कॉलेजेस सुद्धा या ठिकाणी नाही आहेत. तर शिक्षणापासून, रोजगारापासून आणि ही शेतकऱ्याची सर्व लेकरं आहेत ती वंचित आहे. याच्यासाठी आपला युवा मोर्चा काय प्रयत्न करणार आहात का? तुम्ही म्हणला ते खरं आहे. मी ही गोष्ट नाकारणार नाही. रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला दिसतोच, परंतु आज आपल्या सरकारच्या माध्यमातून असे काही डिपार्टमेंट्स आहेत जे रोजगार निर्माते बनवण्यासाठी युवकांना प्रेरणा देत आहेत. मी MSME सारख्या खात्याचा वारंवार उल्लेख करत आहे, कारण आमच्याकडे त्याचे लाभार्थी सुद्धा आहेत. MSME जे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस ही जी खातं आहे, ह्याच्या माध्यमातून 20%, 50%, 80% पर्यंतच्या सबसिडी उद्योग उभा करण्यासाठी मिळतो. वेअर हाऊसिंग असेल, MIDC मध्ये तुम्हाला एखाद्या प्रोडक्शनचं काही एक फॅक्टरी टाकायची आहे, अशा अनेक गोष्टी MSMEच्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे मी कुठं तर हा प्रयत्न करत आहे की जर एखाद्या ठिकाणी इंडस्ट्री नसेल, त्याच्या काही अडी अडचणी आहेत, इंडस्ट्रीज का नाही झाल्यात त्याच्यावर तर आम्ही अभ्यास करतच आहे, परंतु स्वतः तुम्ही उद्योजक होण्यासाठी किंवा उद्योगाकडे कसं वळलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. क्रीडा क्षेत्राबद्दल पण तुम्ही प्रश्न विचारला तो मला आनंद होतोय, कारण मी स्वतः एक खेळाडू आहे. मी खेळाडूंचे प्रश्न समजतोय. आमच्या युवा मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्यांनी आज मला एक निवेदन दिले की इथलं क्रीडा संकुलवरती आपल्याला निधी पाहिजे, त्याचा विकास करायचा आहे, ज्याचा मला खरंच अभिमान आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये माझा अजून दौरा आठवडाभर आहे, तो झाला की अधिवेशन संपताच मी सन्मान्य मुख्यमंत्री साहेब असतील आणि सुनेत्राताई असतील, ज्यांच्याकडे आता स्पोर्ट्सचं सगळी जबाबदारी आहे, त्यांना भेटून आम्हाला ह्या जिल्ह्यात तर आहेत, संपूर्ण महाराष्ट्रभरच्या आम्हाला स्पोर्ट्सच्या आता सर्व खेळाडूंचे अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहेत आणि मुळात आमचं बेसिक जे फाउंडेशन असणार आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच आहे. त्यामुळे आम्ही आता त्यावर काम करतो. बागलाणमधले अजून असा एक शेवटचा प्रश्न आहे. आमच्याकडे इकडे बागलाणमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे. मागच्या वेळेस शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाही आणि आता ही जे काही पीक कर्जमाफी देण्यात आली शासनाकडून, त्याच्यामध्ये निकष लावण्यात आलेले आहेत. आमच्या म्हणजे रोजगार उपलब्ध नसताना आमच्या इकडचा जो युवक आहे हा पूर्णपणे शेतीवर आता अवलंबून आहे. तर अशा युवकांसाठी आणि त्यांना सरसकट कर्जामध्ये बसवता येईल का, असं काही प्रयत्न आपल्या युवा मोर्चाच्या माध्यमातून करता येईल का? सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जी केलेली आहे, हा महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी केला गेलेला अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक असा निर्णय राहिलेला आहे. सर्वात प्रथमतः दुसरी गोष्ट, सरकारचं काम हे लोकांना मार्गदर्शन करणं, दिशा दाखवणं आणि सपोर्ट करणं, आणि त्याच धर्तीवरती आपण बघतोय की 2 लाखापर्यंत आजपर्यंत जर कुणाचा काय लोन असेल
तर त्या माध्यमातून त्यांना ती संपूर्ण 100% त्यामध्ये त्यांना फायदा होतोय. 36,000 कोटी आज शासन ह्या संपूर्ण योजनेसाठी त्यांनी दिलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण जवळपास 50 लाख शेतकऱ्यांचा त्यामध्ये फायदा होताना बघणार आहे. त्यामुळं अनेक लोक आंदोलन करत आहेत, अनेक लोक सरसकटची मागणी करत आहेत, परंतु टेक्निकली ते कसं शक्य आहे हे त्या लोकांनी कागदावरती बसवावं आणि शासनासमोर एक प्रेझेंटेशन द्यावं, त्यानंतर शासन त्यावरती काम करेल. परंतु फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज जे काही देश हितासाठी, राज्य हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय होत आहेत हे अत्यंत मजबूत असे निर्णय आहेत आणि मला खात्री आहे की शेतकऱ्यांचा या माध्यमातून विकासच होईल. बागलांमध्ये इसन मारे फार भारी वाटणार. सर बागलान धन्यवाद सर.